श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। जीव घालुनी पूर्णत्वा आंतु, जे जे अभिमान कल्पितू, ते ते साचची स्वये होतू, तेही पूर्णत्व अर्पितू निज पूर्णत्वी। जीवाला पूर्णत्वामध्ये मिळवून जे जे अभिमानाने कल्पितो, ते ते तो स्वतः खरोखर होतो आणि ते अभिमानाने संपादन केलेले पूर्णत्वही आपल्या स्वाभाविक पूर्णत्वात अर्पितो। ब्रह्मास्मि नुसधे वचन, ये अहंते नाम भगवत भजन, माहात्तव तद्रुप होन, भजे अभिमान ब्रह्मार्पणेसी। मी ब्रह्म आहे हे नुसते वचन आहे, त्यातील अहंतेला भगवत भजन हे नाव आहे। त्यामुळे भक्त अभिमानाने तद्रूप होऊन ब्रह्मार्पणाचा अनुभव घेतो। सांडुनी देह बुद्धीचा केरू, भजने उठिला अहंकारू, तो अपरोक्ष निज साक्षात्कारू, पावुनी पूर्ण निर्धारू पूर्णत्वे वर्ते। देहबुद्धीचा केर टाकून भजनाने जो अहंकार उत्पन्न होतो, तोच अपरोक्ष आत्मसाक्षात्कार होय। त्याच्या योगाने आपल्या पूर्णत्वाचा निश्चय करून तो पूर्णत्वानेच राहतो। म्हणोनी मनना मीची मनन, स्मरणा मीची नित्य स्मरण, चित्तासी मी निज चिंतन, चिंत्य धर्मे वीण सर्वदा। म्हणून मननाचे मननही मीच, स्मरणाचे नित्य स्मरणही मीच, चिंत्य धर्मा वाचून चित्ताचे निज चिंतन सर्वदा मीच आहे। ज्याची सहसा प्राप्ती नव्हे, ते निज चित्तेची चिंतावे, तव प्राप्तीची प्राप्ती पावे, चित्त निजानुभवे सहज भजता। ज्याची प्राप्ती होत नाही त्याचेच चित्त चिंतन करते, पण चित्त स्वानुभवाने भजू लागले असता ते अप्राप्तालाच सहज प्राप्त होते। तेव्हा निश्चिते जे जे चिंती चित्त, ते ते स्वयेची होय समस्त, या प्रतीती चित्त भजत, ब्रह्मार्पण युक्त निजबोधे। चित्त निश्चयाने ज्याचे ज्याचे चिंतन करते, ते स्वतःच तद्रूप बनते। या प्रतीतीने चित्त स्वानुभवाने ब्रह्मार्पण युक्त भजन करते। नाथिले चिंतीते अतिचिंता, आथिले चिंतीते निश्चिंतता, आथी नाथी सांडिली चिंता, सहजेन भजता भजन होये। नसलेल्याचे चिंतन करणे ही अतिचिंता आणि असल्याचे चिंतन करणे ही निश्चिंतता। असणे आणि नसणे हे दोन्ही भाव सोडले असता भजन न करताही चित्ताचे भजन सहज सिद्ध होते। चित्त चिंत्य आणि चिंतन, या परीतीही सजाहले समाधान, ते समाधान ही कृष्णार्पण, सहजी संपूर्ण स्वये होये। चित्त, चिंत्य आणि चिंतन या तिहींना समाधान म्हणजे त्रिपुटीचे ऐक्य झाले असता ते समाधान सुद्धा पूर्णपणे सहज कृष्णार्पण होते। ऐसिया भगवत भजन विधी, भजनशील झाली बुद्धी, तै सकळ कर्मी समाधी,
जाण त्रिशुद्धी स्वये झाली. अशा भगवत भजनाच्या विधीने बुद्धी भजनशील झाली म्हणजे सगळ्या कर्मांमध्येही निश्चय करून आपोआप समाधी प्राप्त होते. कर्माचरणी समाधी एक म्हणती न घडे कधी, ते पावले नाही निजात्मबोधी, जाण त्रिशुद्धी विदेहा. कर्माचरण करत असताना चित्ताचे समाधान राहत नाही असे कित्येक जण म्हणतात. याचा अर्थ त्यांना आत्मसाक्षात्कार झाला नाही हे तू निश्चयाने जाण. ताटस्थ्या नाव समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी, ते समाधी नव्हे त्रिशुद्धी, जाणावी नुसधी मूर्छा आली. समाधी ही एक निराळी अवस्था आहे असे जो म्हणेल त्याची बुद्धी भ्रांत झाली आहे असे समज. ती खरी समाधी नसून मूर्छा आहे. ताटस्थ्या पासूनी उठिला तै तो समाधीस मुकला, तेव्हा एकदेशी भावो आला, मंदही या बोला न मानिती सत्य. जो समाधीला पृथक अवस्था जाणतो तो तिला मुकला आहे असे समजावे. कारण समाधीला तटस्थ मानल्याने त्याला एक देशी भाव प्राप्त झाला असे समजावे. पण मतिमंद हे आमचे बोलणे सत्य मानत नाहीत. समाधी आणि एकदेशी बोलता बोलणे ये लाजेसी, सत्यमानी ते शब्दपिशी, शुद्ध स्वरूपासी अनोळख. समाधी आणि ती एकदेशी हे बोलणे सुद्धा लज्जास्पद आहे. असे असताही ते जे खरे मानतील ते केवळ शब्द पांडित्य करणारे, त्यांना शुद्ध स्वरूपाची ओळख नाही असे समजावे. येथे प्राचीन अतिसमर्थ ते मूर्छा आणोनी करी तटस्थ, वाचुनी चालते बोलते समाधिस्थ, जाणपान निश्चित वसिष्ठादिक. वसिष्ठादी प्राचीन अतिसमर्थ ज्ञानी भक्त चालते बोलते समाधिस्थ होते. ते समाधीला मूर्छेप्रमाणे तटस्थ मानित नव्हते. पाहे पान देवर्षी नारदू, विनोदेन मोडे समाधी बोधू, याज्ञवल्क्याचा समाधी संबंधू, ऋषी प्रसिद्धू परीक्षा केली. देवर्षी नारदाकडे पहा, त्याचा समाधीबोध कधी लीलेनेही भंग पावत नाही. याज्ञवल्क्याचा समाधी संबंध किती दृढ होता याची परीक्षा ऋषींनी तुझ्याच यज्ञात केली आहे. स्वरूप देखोनी मूर्छित जाहला, तो आपणिया आपण तरला, स्वये तरुणी जन उद्धरिला, तो बोधू प्रकाशिला शुकवाम देवी. स्वरूपाला पाहून जो मूर्छित झाला तो आपला आपणच तरला आणि त्याने स्वतः तरुण लोकांचाही उद्धार केला. शुक, वामदेव इत्यादिकांनी अशा प्रकारचाच बोध प्रकट केला आहे. या लागी समाधी आणि व्युत्थान, या दोन्ही अवस्था सहित जाण, बुद्धी होये ब्रह्मार्पण, अखंडत्वे पूर्ण परम समाधी. म्हणून समाधी आणि व्युत्थान या दोन्ही अवस्थांसह बुद्धीने ब्रह्मरूप होणे हीच अखंड पूर्ण समाधी आहे. अर्जुना देऊनी निज समाधी,
सवेची घातला महायुद्धी, परी तो कृष्ण कृपानिधी, ताटस्थ्य त्रिशुद्धी नेदीच स्पर्शो. अर्जुनाला आत्मसमाधी देऊन तात्काळ महायुद्धामध्ये गुंतवले, तरी पण कृपासागर कृष्णाने त्याला तटस्थपणाचा स्पर्शही होऊ दिला नाही. सकळ कर्मी समाधी, हे सद्गुरुची बोधी बुद्धी, तरी युद्धी ही त्रिशुद्धी, निज समाधी न मोडे. सर्व कर्मांमध्ये चित्ताचे समाधान ठेवणे हीच युक्ती सद्गुरू सांगतात. श्रीकृष्णाने अर्जुनाला तीच युक्ती सांगितली. त्यामुळे घोर युद्धप्रसंगीही अर्जुनाची समाधी ढळली नाही. बुद्धी या कळले परब्रह्म, तै अहैतुक चाले कर्म, हेची बुद्धीचे अर्पण परम, इतर तो भ्रम अनुमान ज्ञान. बुद्धीने परब्रह्माचे ग्रहण केले म्हणजे निर्हेतुक कर्म अविच्छिन्न चालते. हेच बुद्धीचे परम अर्पण आहे. बाकी सर्व अनुमान ज्ञान हा भ्रम आहे. स्वरूपी दृष्टी निवधी, अनवच्छिन्न समान बुद्धी, कर्मा कर्मी अज्ञान न बाधी, परम समाधी तिये नाव. स्वरूपामध्ये दृष्टी तन्मय होऊन गेली म्हणजे मग कर्म अकर्म प्रसंगी अज्ञान त्या समबुद्धी पुरुषाला बाधा करू शकत नाही. हीच परम समाधी होय. निशेष गेलिया देह बुद्धी, स्वरूपपणे फुंजन बाधी, कर्मा कर्मी अज्ञान न बाधी, ते परम समाधी निर्दुष्ट. देहबुद्धी निश्शेष गेली म्हणजे स्वस्वरूपानुभवाने अहंकाराची बाधा होत नाही आणि कर्मामध्ये अज्ञानाची बाधा होत नाही. हीच निर्दोष परम समाधी होय. ते स्वरूपी निरवधी, भजनशील झाली बुद्धी, ते सकळ कर्मी समाधी, निजार्पण विधी स्वये जाहली. सदा सर्व काळ स्वस्वरूपामध्ये बुद्धी भजनशील झाली म्हणजे ती कोणत्याही कर्मामध्ये आपण स्वतःच श्रीकृष्णार्पण होते. अर्थात बुद्धी भजनशील होऊन स्वरूपामध्ये तादात्म्य पावली म्हणजे सर्व कर्मांमध्ये समाधी स्थिर राहते. अशी निरवधी बुद्धी हीच आत्मनिवेदन रूप नववी भक्ती आहे. जेथे शमली मनाची आधी, ते जाणावी परम समाधी, समाधी घेणे ते देह बुद्धी, काष्ठ ते त्रिशुद्धी मूर्छित प्राय. मनाची तळमळ नाहीशी होणे हीच परम समाधी होय. बाकी देहबुद्धीला न टाकता नुसते चित्ताला स्थिर करणे म्हणजे देहाला काष्ठासारखे मूर्छित करण्यासारखेच आहे. मनासी ठाऊके नसे, इंद्रियी व्यापारू तरी दिसे, कर्म निपजे जे ऐसे, ते जाणिजे आपैसे कायिक. मनाला न कळताच इंद्रिये सर्व व्यापार करीत असतात असे दिसते. अशा स्थितीत जी जी कर्मे होतात ती सर्व स्वाभाविक कायिक कर्मे होत. श्वासोच्छ्वासांचे परिचार, का निमेषोन्मेषांचे व्यापार, तेही नारायण पर, केले साचार निज स्वभावे. श्वासोच्छ्वास
निमिषोन्मेष इत्यादी व्यापारही ज्याने स्वभावताच नारायणार्पण केले त्याचे सर्व कर्म ब्रह्मार्पण होते. तरी देह गेह वर्णाश्रमे स्वभागा आली जी जी कर्मे ती ती आचरोनी निज धर्मे पूर्वानुक्रमे अनहंकृती. देह गेह वर्ण आश्रम यांच्या संबंधाने जी जी कर्मे आपल्या वाट्याला आली असतील ती ती अहंकार सोडून स्वधर्माने आचरली असता स्वभावताच ब्रह्मार्पण होतात. साकरेचे कारले प्रौढ ते देठू काटे नशी सर्वही गोड तेवी इंद्रिय कर्म गूढ स्वादिष्ठ सदृढ ब्रह्मार्पणे ब्रह्मी. साखरेचे मोठे थोरले कारले केले तर त्याचा देठ काटे इत्यादी सर्वच जसे गोड त्याप्रमाणे कर्मामध्ये गढून गेलेली इंद्रिये ब्रह्मार्पणामुळे ब्रह्मामध्ये स्वानंद पूर्ण होतात. कर्म कलापू आघवा आचरोनी आणि गौरवा परी करतेपणाची घावा अहम भावा स्पर्शेना. सर्व कर्म समूह मोठ्या समारंभाने आचरतो पण कर्तृत्वाभिमानाला स्पर्श करीत नाही. मजपासून झाले सत्कर्म माझा आचार अति उत्तम म्या निरसिले मरण जन्म हा स्वभावे देह धर्म उठोची नेणे. माझ्यामुळे सत्कर्म झाले माझा आचार अति उत्तम आहे मी जन्म मरणाचे निरसन केले हा स्वाभाविक देहधर्म उठू देत नाही. देह संगे तरी वर्तणे परी देह धर्म धरू नेणे देह स्वभाव लक्षणे ब्रह्मार्पणे विचरती. देह संबंधाने तर वर्तन करतो पण देहाभिमान कसा धरावा ते जाणत नाही तर केवळ ब्रह्मार्पण बुद्धीने देह स्वभावाने वागतो. देह धर्माचा नुठे फाटा ज्ञान गर्वाचा न चढेची ताठा या लागी सहज भजनामा जिवटा झाला तो पैठा अनहंकृती. देहधर्माचा अंकुर उत्पन्न होऊ देत नाही ज्ञानगर्वाचा ताठा चढत नाही तर सहज भजनामध्ये देहभान विसरून प्रवृत्त होतो तो निरहंकार पुरुष ब्रह्मार्पणात प्रविष्ट झाला असे समजावे. त्यापासूनी जे जे निपजे ते ते देवो म्हणे माझे खाजे या लागे ब्रह्मार्पण वोजे त्याचे स्वभाव सहजे नार्पिता अर्पिती. ज्याच्यापासून जे जे काही उत्पन्न होते ते ते सर्व माझेच खाद्य आहे असे देव समजतो त्यामुळे ब्रह्मार्पणाच्या निमित्ताने ब्रह्मार्पण न केलेलेही सर्व ब्रह्मार्पण होते. परिसाचे कसवटी वरे जे जे लागे ते ते साडे पंधरे तेवी निपजे जे जे शरीरे ते ते खरे परब्रह्म. परिसाच्या कसोटीवर जे जे लोखंड लागते ते ते 100 नंबरी सोने होते त्याचप्रमाणे शरीराने जे जे घडते ते ते सर्व परब्रह्मच होते. त्याचा खेळू तेची महापूजन त्याची बडबड तेची प्रियस्तवन त्याचे स्वभावी स्वानंद पूर्ण
श्री नारायण सुखावे. याचा जो खेळ तेच महापूजन, याची जी बडबड तेच प्रिय स्तोत्र. याप्रमाणे स्वानंदपूर्ण नारायण त्याच्या स्वभावामध्ये सुखी होतो. तो जेवती वास पाहे, आवडी देवो ते उताराहे. मग पाहे अथवा न पाहे, तरी देवोची स्वये स्वभावे दिसे. तो जेथे जेथे पाहतो तेथे तेथे देव उभा राहतो. पुढे मग त्याने जरी पाहिले किंवा न पाहिले तरी त्याला स्वतः देवच दिसतो. तयासी चालता मार्गे, तो मार्गू होई जे श्रीरंगे. तो देवाचिया दोंदावरी वेगे, चाले सर्वांगे डुल्लत. तो ज्या मार्गाने चालतो तो मार्गच श्रीरंग आपण होतो. अर्थात तो देवाच्या पोटावरूनच खुशाल सर्वांगाने डुलत चालतो. जे जे कर्म स्वाभाविक, ते ते ब्रह्मार्पण अहेतुक. या नाव भजन निर्दोख, भागवत धर्म देख या नाव. जे जे स्वाभाविक कर्म ते तेच निष्काम ब्रह्मार्पण होय. यालाच निर्दोष भजन आणि भागवत धर्म असे नाव आहे. स्वाभाविक जे वर्तन, ते सहजे होय ब्रह्मार्पण. या नाव शुद्ध आराधन, भागवत धर्म पूर्ण जाण राया. हे राजा, भगवत भक्ताचे जे स्वाभाविक वर्तन ते सहज ब्रह्मार्पण होय. यालाच शुद्ध आराधन आणि पूर्ण भागवत धर्म हे नाव आहे असे तू समज. या परी भगवत भजन पथा, भय नाही गा सर्वथा. अभय पुशिले नृपनाथा, ते जाण तत्वता भजने होय. याप्रमाणे जी भगवत भजन कथा तिला कोठेही भय नाही. हे राजा, तू जे अभय विचारले होतेस ते या भजनाने प्राप्त होते असे तू तत्वतः जाण. येथे भयाचे कारण, राया तू म्हणशील कोण. तेही सांगो सावधान, ऐक श्रवण सौभाग्य निधी. जनका, या संसारात भयाचे कारण काय आहे म्हणून विचारशील तर तेही सांगतो. सावधान चित्ताने ऐक. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.